मी सुजाता बोलते. माझं नाव सुजाता आहे. मी तुम्हाला माझ्याकडचा मालवणी मसाला कसा जेवण कसं करायचं, मालवणी चिकन, याच्यात मी कांदा खोबरा सगळं टाकलेलं आहे, मसाला याच्यात टाकलेला आहे. मग नंतर हे बघा, हे मालवणी मसाला, कांदा मसाला आणि हळद हे दोन टाकले. हे मीठ टाकलं चवीपुरतं. हे बनवलं आणि चिकन बनवते ना, मालवणी पद्धतीचे चिकन असतो आमचं. छान वाटतो मालवणी पद्धतीचे चिकन खायला, मस्त वाटतो बघा. मालवणी पद्धतीचं चिकन बनवते बघा. चूक झाली असेल तर माफ करा मला, मी पहिला टाइम स्टार्टिंग चालू केलेलं आहे. बघूया माझ्या मैत्रिणी माफ करतील मला, जर चुकलेलं असलं तर माफ करा. हे चिकन टाकला. हे चिकन टाकलं आहे, चांगला हलवायचं आहे ना, खाली वर करायचं. थोडा चिकन मसाला पण टाकते मी. ते याला 2 शिटी देते, हे सगळा मस्त होईल बघा. आणि नंतर स्वयंपाक आहे ना, एक कोथिंबीर कापते, वर टाकायला कोथिंबीर पाहिजे म्हणून कोथिंबीर टाकते. आता हे बनवायला दिलं आहे ना, केलं आहे ना बनवायचं कसं माहिती का, बनवून ठेवायचं नाही, हे करायचं. हे सगळं पहिला चालू केलं आहे, तुम्ही समजून घ्या मैत्रिणींना माझ्या.
माझ्या बहिणींनो, माझ्या मुलींनो, माझ्या मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवा. हां चांगला वाटतो. बघू, लाईक करा आणि हे करा, फॉलो करा. आणि हे माझं घर आहे, हे माझं रूम आहे, आमचं 1 रूम किचन आहे आमचं. हा मोठा मुलगा आहे माझा. एक छोटा मुलगा कामाला गेला, मुलगीचं लग्न झालेलं आहे आणि मी ठाकोलीत राहते. हे आमचं ठाकोलीतच स्वतःचं घर आहे आमचं, स्वतःचं घर आहे आमचं. टेन्शन नाही, घरात काही मोठ्या मुलाचं लग्न अजून झालं नाही. आम्ही इथे राहतो, सगळे मिळून राहतो आम्ही. सगळ्या मुली, मुलगा, 2 मुलगे. मुलगी नाही राहत, मुलगी तिच्या घरी असते. आम्ही इथं राहतो. आता माझं यूट्यूब आता मी चालू केलं आहे आजपासून. बघू माझ्या मैत्रिणी, माझ्या फ्रेंड, मैत्रिणींपेक्षा मैत्रिणीच बोलायला आवडतं. फ्रेंड काय मराठीमध्ये बोलायला आवडतं ना, मराठीमध्ये बोलायचं. मी रत्नागिरीची आहे, आमचे मिस्टर कन्याकुमारीचे आहेत. आता नाही येते, वारले. ते कन्याकुमारीचे आहेत. प्रेमानेच लग्न झालेलं आमचं आणि आम्ही लग्न झालं, छान सांभाळलं सगळ्यांनी आम्हाला. सासूनी पण चांगलं सांभाळलं, सासऱ्यांनी पण खूप चांगलं सांभाळलं. सगळ्यांनी समोरून मस्त केलं. नणन आहे, 3 नंदा, 1 नणन, दीर, 1 दीर, 3 नंदा हे राहतात आमचं. त्यांची लग्न करून दिली ते लोक. आमचे हे कन्याकुमारीचे आणि मी रत्नागिरीचे. मी समजा किती आहे, खूप छान होती. सगळे छान आहेत आमच्या घरी. आणि असंच राहून दे. तुमचा आशीष आमच्यावर ठेवा, आमच्यावर तुमची कृपा राहून दे. आणि बघू, प्रार्थना करते असंच तुमचा पण खुश आणि खुशात हसून राहायचं, हसून खेळून राहायचं सगळ्यांची. कुणाचे असं हे करायचं नाही, मिळामटं राहून नाही राहायचं. हसून खेळून राहिलं खूप चांगलं असतं. हां, प्रभूचा धन्यवाद. मला तुम्ही सांभाळलात, माझी ऐकलात. माझा यूट्यूबमध्ये हे टाकते, तुम्ही मला फॉलो करा, हे करा.